श्री स्वामी समर्थ। आज आपण विदर्भातील एका पारंपरिक सणाबद्दल जाणून घेणार आहोत। तो सण म्हणजे आठवीची पूजा। हा विदर्भातील एक पारंपरिक सण प्रामुख्याने विदर्भात अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला आठवीची पूजा केल्या जाते। त्याला आठवी पूजणे असे म्हटले जाते। त्यामागे असलेली रंजक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। अश्विन कृष्ण पक्षाच्या अष्टमीला ही पूजा केल्या जाते। ही अष्टमीला होणारी पूजा असल्यामुळे याला आठवीची पूजा असे नाव बहुधा पडले असावे। या दिवशी महालक्ष्मी मातेला आवाहन केल्या जाते आणि आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिल्या जाते। बऱ्याच ठिकाणी या सणाला शेतकऱ्यांच्या घरी येणाऱ्या धान्याची पूजाही मानतात। दसरा आणि दिवाळी हे आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे सण आहेत। या दिवसात नुकताच पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला असतो आणि थंडीची चाहूल लागते। या दिवसात शेतकऱ्यांच्या घरी शेतातील पीक यायला सुरुवात होते। विदर्भात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, कापूस ही महत्त्वाची पिके या दिवसात घरी येतात आणि दिवाळी सणानिमित्त घरादाराची साफसफाई, रंगरंगोटी नुकतीच झालेली असते। या सणाला आंबील केल्या जाते, म्हणजे आंबीलचे विशेष असे महत्त्व या दिवशी आहे। ज्वारी हे विदर्भाचे एक प्रमुख पीक म्हणून गणले जाते। कदाचित त्यामुळे ज्वारीचे नवीन धान्य घरात आल्यावर त्याची आठवीला आंबील बनवून माता लक्ष्मीची अन्नपूर्णा स्वरूपात पूजन करून ती आंबील नैवेद्य म्हणून दाखविल्यानंतर मगच ते धान्य स्वतःसाठी वापरण्याची पद्धत आजही विदर्भात बऱ्याच शेतकरी कुटुंबात बघायला मिळते। आठवीच्या पूजनासंबंधित काही आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात, ज्यांचा संबंध महाभारताशी आहे। या संदर्भात विदर्भात दोन कथा विशेष प्रसिद्ध आहेत। पहिली कथा म्हणजे पांडवांची माता कुंती आणि कौरवांची माता गांधारी या दोघींनी सोबत अश्विन कृष्ण अष्टमीला आठवी पूजन करून घागरी पूजन केले। माता कुंतीने 5 घागरी पूजन करून 5 पुत्राची कामना केली, तर माता गांधारीने 100 घागरीचे पूजन करून 100 पुत्रांची कामना केली। याच पूजेला विदर्भात आठवी पूजन आणि उत्तर भारतात कराष्टमी म्हणून साजरी करतात। महाभारतातील दुसरी कथा अशी आहे की वनवासात असताना माता कुंती ही आठवीचे पूजन करत असताना अर्जुनाने बघितले आणि आपल्या आईला पूजनाविषयी विचारले असता तिने गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा करत आहे असे सांगितले। आपल्या आईच्या या प्रयत्नाने अर्जुन भारावून गेला आणि त्याने इंद्राला प्रसन्न करून घेतले आणि इंद्राच्या ऐरावतावर आपल्या आईला बसवून आठवी पूजनाचा प्रसाद सगळीकडे वाटला। हा सण प्रामुख्याने विदर्भातील असल्यामुळे याबद्दल जनमानसात वेगवेगळ्या आख्यायिका ऐकायला मिळतात। विदर्भात काही ठिकाणी या दिवशी हत्तीचे चित्र काढून त्याचे पूजन केले जाते। हत्तीचा सरळ संबंध हा माता लक्ष्मी आणि देवराज इंद्र यांच्याशी असल्यामुळे प्रामुख्याने या देवतांचे पूजन या दिवशी केले जाते। इंद्र ही यज्ञकर्मातील पहिली देवता असल्यामुळे आणि माता लक्ष्मी ही समृद्धी ऐश्वर्याची देवता असल्यामुळे घरात येणारे नवीन पीक हे समृद्धी घेऊन येते। या अनुषंगाने कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जात असावा। त्वचा संबंधित रोग असलेल्या व्यक्ती या दिवशी हत्तीचे चित्र काढून, काही ठिकाणी कोळशाने भिंतीवर हत्तीचे चित्र काढून त्याचे पूजन करतात आणि माता गजलक्ष्मीचे आवाहन करून त्या आशीर्वाद घेतात। शरीरावर असलेले गजकर्ण, खाज, डाग, खुजली असे त्वचारोग दूर व्हावेत यासाठी देवीला विनंती करून 1 दिवसाचा निरंकार उपवास करतात। विदर्भात ही प्रथा आजही आपल्याला आढळून येते। आठवीच्या पूजनासंबंधित अजून अधिक माहिती कोणाकडे असेल तर नक्की कळवा। आपल्या पारंपरिक सणाची माहिती आजच्या नवीन पिढीला व्हावी, तसेच आपल्या परंपरांचे जतन आपल्याला करता यावे। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या या पारंपरिक सणाची माहिती इतरांसोबत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।